हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त ना? तर मी सानिका तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर हा व्हिडिओ ना खूप 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 पाठीमागचा आहे. मार्च महिन्यातला आहे हा व्हिडिओ, पण त्यावेळेस मला हा टाकायला झालेला नव्हता, व्हिडिओ अपलोड करायला झालेला नव्हता. तर त्यामुळे ना आत्ता मला थोडासा तरी का होईना वेळ भेटला आहे, म्हणून हा एडिटिंग करून मी हा तुमच्यासमोर शेअर करत आहे. तर आम्ही ना मी तुमच्याशी एक व्हिडिओ पाठीमागे शेअर केलेला आहे, गिरनार पर्वत आणि सोमनाथ मंदिर. तर ते आदल्या दिवशी आम्ही फिरलेलो होतो आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. नागेश्वर मंदिराकडे आम्ही निघालेलो होतो. नागेश्वर मंदिर आणि द्वारका आम्ही आज फिरणार होतो. तर ना जाताना आम्हाला हा बीच लागलेला होता. तर इतकं भारी त्याला बघून वाटत होतं. आम्ही ना तिथे जाता गाडी थांबवलेली होती. बीचवरती असे उंट, परत वेगवेगळ्या गाड्या वगैरे होत्या आणि फौजींच्या सोबत फिरायला ना खूप भारी मजा आली. त्यावेळेस ना मला खरं तर 6वा महिना चालू होता, पण एवढं काही वाटलं नाही, कारण की फौजीसोबत होते म्हणून. खूप छान फोटो वगैरे काढलेत आम्ही. आणि नंतर ना सगळं बीच वगैरे फिरून घेतलं. भैया होता सोबत, भैयाने सुद्धा खूप एन्जॉय केला. तर समुद्रसुद्धा असा छान निसर वगैरे दिसत होता. तर आम्ही खूप एन्जॉय केलेला त्यावेळेस. तर नंतर ना नागेश्वर मंदिराकडे जायच्या अगोदर ना आम्ही गेलेलो होतो रुक्मिणी मंदिराकडे, कारण की तिथे जाऊन दर्शन वगैरे घेतलं. आणि दर्शन घेतल्यानंतर ना, कारण की तिथून ते जवळच होतं, म्हणून नागेश्वर मंदिर नंतर आम्ही केलेलं होतं. तर ते अगोदर आम्ही पाहून घेतलं सगळं. आणि परत नागेश्वर मंदिराकडे जायच्या अगोदर रुक्मिणी मंदिराचं दर्शन घेऊन मस्त असं फोटो वगैरे तिथं काढलं. फोटो वगैरे काढता येत नव्हते, कारण की मोबाईल आतमध्ये अलाउड नव्हता. त्यामुळे बाहेरच्या बाहेर असं केलं. आणि मस्त आधी जेवणावर ताव मारून घेतला, कारण की का नाही खूपच उशीर झालेला होता जेवणाला. त्यामुळे सगळ्यांनी जेवण वगैरे करून घेतलं. आणि जाताना आम्हाला इथं हेलिकॉप्टर दिसलेलं होतं. तर खूप छान असा त्याचा व्ह्यू दिसत होता. खूप जवळून आम्ही पाहिलेलं होतं, आणि मी तर पहिल्यांदाच पाहिलेलं होतं बरं का. पण एवढ्या जवळून पाहताना ना खूपच वेगळं वाटत होतं. लहानपणी असं हेलिकॉप्टर बाहेर वरून निघालेलं असायचं ना, तर बाहेर येऊन लगेच आम्ही हेलिकॉप्टर असं ओरडत होतं. लहानपणीची आठवण तर थोडक्यात येऊन गेली. आणि नंतर आम्ही पोचलो नागेश्वर मंदिराकडे. तिथे गेल्यावर नागेश्वर मंदिरामध्ये ना साईडला छोटीशी नदी असल्यागत होतं. तर साईडचा आम्ही व्ह्यू पाहत होतो, तर त्यातनं मासे होते. तर माशांना कोण खाद्य वगैरे घालत होतं, म्हणजे खायला सोबतचं काय असेल ना तर ते त्याला घालत होते. नंतर आम्ही दर्शन घेतलं नागेश्वर मंदिराचं. तर खूप छान असं मंदिर होतं आणि भरपूर अशी गर्दीसुद्धा होती. रांगेत उभं राहायला आम्हाला खूपच वेळ लागलेला होता आणि दर्शन तर खूपच वेळानं भेटलेलं होतं. तर छान असं मंदिर होतं. मंदिराचं आम्ही दर्शन वगैरे घेतलं. दर्शन झाल्यावर आम्ही बाहेर आलो. बाहेरचा सगळा निसर्ग किंवा जे बाहेरचं सगळं वातावरण आहे ना, ते आम्ही पाहत होतो. आणि एका साईडला बसलो होतो, तर तिथं ही गाय येऊन थांबलेली होती. तर मंदिरात गेल्यावरती अशा जनावरं वगैरे तिथं फिरत होती ती, आणि हिला काय झालं तर काय माहिती, पण आमच्याजवळ येऊन थांबलेली होती. खूप अशी स्वतःला मया लावून घेत होती. तर ह्यांनीसुद्धा अंगावरून तिच्या हात फिरवला. तर खूप छान वाटत होतं की मंदिरात येऊन असं जनावर आपल्याला भेटल्यावरती.
तर नंतर आमचं इथलं सगळं आवरून झाल्यानंतर ना आम्ही बाहेर निघालेलो होतो आणि जी मंदिरापुढची जी नागेश्वराची जी मोठी मूर्ती आहे ना महादेवाची, तर तिथे जाऊन आम्ही फोटोशूट वगैरे करत होतो. तर खूप म्हणजे खूप मोठी ती मूर्ती आहे आणि फोटोशूट करायला भरपूर अशी मोठी गर्दी होती. तर तिथं कॅमेरामॅनसुद्धा होते, पण आम्ही ना फोनमध्ये सुद्धा काढले होते आणि कॅमेऱ्यामध्ये सुद्धा काढलेले होते. तर तिथं गेल्यावर तुम्हालाही कॅमेऱ्यामध्ये काढायचं असतील तर 100 रुपयाला एक कॉपी असं तिथं देत असतात ते. तर तिथं सुद्धा तुम्ही काढू शकता किंवा स्वतःच्या फोनमध्ये सुद्धा काढू शकता. तर गर्दी तर भरपूर होती. स्वतःला नंबर येईल असं काही नव्हतंच. कोणाच्याही फोनमध्ये येत होता आणि कोणाच्याही फोटोमध्ये मध्ये येत होतं. तर ना नागेश्वर मंदिराकडून आम्ही निघालेलो होतो द्वारकेला. तर तिथं जाण्याची खूप मोठी इच्छा होती आणि द्वारकेसोबतच नागेश्वर, गिरनार पर्वत आणि सोमनाथ मंदिर असं झालेलं होतं. तर सगळ्यात शेवट आम्ही द्वारका मंदिर ठेवलेलं होतं. व्ह्यू पण असं भारी होता तिथला. सगळ्यात बीट वगैरे आम्ही बघत होतो. तर तिथला व्ह्यू बघायला सुद्धा सगळेजण तिथं गर्दी होती. भरपूर अशी गर्दी तिथे आम्ही बघितली. पण स्वतःला असं वेगळं असं फोटोशूट करायला असं काही तिथं भेटलं नाही. पण जे बीचवर आम्ही फोटोशूट केलं ना, तसं काही इथं करता आलं नाही. आणि समुद्रातले जेवढे शंख शिंपले जिथं होते ना, तर ते विकण्यासाठी तिथं बाहेर ठेवलेले होते. आणि बाहेर असं जनावर इथं सुद्धा होतं की उंट वगैरे त्याच्यावरून सवारी करण्यासाठी. तर आम्ही निघालेलो होतो द्वारका मंदिराकडे आतमध्ये दर्शनासाठी. तर तिथे जाताना ना असं ते कपाळावर नाव लिहितात ना, तर त्या ताई तिथं भेटलेल्या होत्या. तर आम्ही म्हणलं आता चला त्यांच्याकडून नाव का होईना तर आपण काढून घेऊ. हे ना क्वचित एखाद्यालाच भेटत असतं बरं का. ज्यांना हौस असते त्यांना ते करून घेतात. तर 10 रुपयाला असं त्यांनी करून दिलेलं होतं. मग मी लगेचच माझ्या कपाळावरती काढून घेतलं. राधेकृष्ण असं काढायचं माझं ठरलेलं होतं. परत म्हणलं नाही राधे राधे काढू. पण नंतर कॅन्सल केलं परत आणि राधेकृष्ण काढायचं ठरवलं. तर नंतर माझं झाल्यानंतर ना ह्यांनीसुद्धा काढून घेतलं. ह्यांनासुद्धा म्हणलं काढून घ्या. तर त्यांनासुद्धा खूप हौस होती. पण भैयानं काही काढलंच नाही, त्याला काही नको होतं म्हणून त्यानं काही काढलं नाही. तर परत आम्ही हे सगळं झाल्यानंतर ह्याचासुद्धा एक छोटासा व्हिडिओ का होईना करून घेतला. कारण की इथल्या सगळ्या आठवणी आम्हाला सोबत घेऊन जायच्या होत्या आणि देवाचा आशीर्वादसुद्धा आम्हाला सोबत घेऊन जायचा होता. आता बाहेर नवऱ्यासोबत कुठे जरी गेलो तरी स्त्रियांचं ठरलेलंच असतं शॉपिंग तर ही झालीच पाहिजे. मग ती कुठे जाऊ, मंदिरात जाऊ किंवा बाहेर फिरण्यासाठी जाऊ. तर माझं चाललेलं इकडं तिकडं बघण्याचं काय काय वगैरे वस्तू वगैरे आहेत ते बघण्याचा माझा कार्यक्रम चालू होता. तर हे पाठीमागं होते आणि आम्ही दर्शनासाठी निघालेलो होतो. पण त्या अगोदर सगळं मला हे बघून घ्यायचं होतं. पण तिथं ना सगळ्या असं जे प्रिंट वगैरे असतात ना राधेकृष्णाची, महाकाल, परत श्रीकृष्ण असं जे एक सिंगल टी-शर्ट होते. तर ते खूप सारे तिथं होते विकण्यासाठी. आणि नंतर ना दुसरे घागरे वगैरे लहान मुलांचे डिझाईन डेकोरेशनचं वगैरे सगळं सामान होतं. लेडीजचं तर सगळंच होतं आणि श्रीकृष्णाची मूर्ती, देवांचे फोटो वगैरे पण होते. तर खूप सारं होतं पण घेण्याची खूप इच्छा होती. पण घ्यायला असं नेमकं घ्यायचं काय हे सुद्धा डोक्यात समजत नव्हतं. म्हणून आम्ही पुढे निघालो. तर पुढेसुद्धा जाताना आम्हाला वेगवेगळी दुकानं दिसत होती ती. आणि इथं भरपूर असं व्हरायटी वगैरे तुम्हाला बघायला भेटणार. महाग पण तेवढंच असेल, स्वस्त पण तेवढंच असेल. नाश्त्याची वगैरे पण दुकानं होती. तर आम्ही येताना ना तिथे नाश्ता करणार होतो. पण अगोदर देवाचं दर्शन घेणार होतो. पुढे गेलो तर पुढे गेल्यावरती पण भरपूर अशी आम्हाला गर्दी बघायला भेटली. तर काय आम्ही घेतलं नाही, पण नुसतं आम्ही चेक करत होतो.
मंदिराकडे जाताना की नाही तिथं आत मोबाईल किंवा कॅमेरा आपलं काय असेल ना ते वस्तू तिथं अलाउड नव्हते, त्यामुळे ते जमा करून घेत होते. तर मंदिराचं दर्शन घेतलं मस्त असं, पण खूप वेळ रांगेत उभं राहायला लागलं कारण गर्दीच तेवढी होती. पण छान असं दर्शन झालं आणि मगच बाहेर पडलो. नंतर बाहेर पडल्यावर परत आणि एकदा तेच डोक्यात विचार चालू होते शॉपिंगचं, पण काय शॉपिंग घेण्यासारखं नव्हतं. तर तिथं गेलो तर नुसतं मी व्हिडिओ शूट केलेलं होतं. आणि नंतर ना द्वारकेमध्ये ना दिवसातून 3 वेळा हा झेंडा बदलला जातो, जो कळस असणार तिथला तो 3 वेळा झेंडा बदलावाच लागतो. तर चला, तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.